वारणा न्यूज मराठी, त्यास विश्वासार्ह बातमीचा। शिक्षण क्षेत्रात दिवसेंदिवस नवनवी आव्हाने येत आहेत। या आव्हानांना सामोरे जाण्यातच अनेकांची दमछाक होणार आहे। नव्या तंत्रज्ञानाचा सजग वापर करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या हळूहळू वाढत आहे। यामुळे भविष्यात विद्यार्थी वर्गखोल्यात शिकतील याची खात्री देता येत नाही, असे प्रतिपादन संजय घोडावत विद्यापीठाचे प्राचार्य डॉक्टर विराट गिरी यांनी केले। जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभाग आणि दैनिक सकाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मुख्याध्यापक मेळाव्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व शिक्षणाचे बदलते प्रवाह या विषयावर प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते। हा कार्यक्रम विवेकानंद कॉलेज सभागृहात आयोजित करण्यात आला होता। अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक डॉक्टर BM हिरडेकर होते। प्राचार्य डॉक्टर विराट गिरी पुढे म्हणाले की नव्या शैक्षणिक धोरणात 4 वर्षाची पदवी क्रेडिट पॉईंटसह मिळणार असून 4थ्या वर्षी विद्यार्थ्यांना संशोधन करण्याची संधी मिळणार आहे। आपल्या अध्यक्षीय मनोगतात डॉक्टर BM हिरडेकर यांनी नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची फलश्रुती सर्वस्वी मुख्याध्यापकांवर अवलंबून आहे, असे सांगून मुख्याध्यापकांनी विद्यार्थी आणि शिक्षकांशी सुसंवाद आणि अधिकाऱ्यांशी वादसंवाद करणे आवश्यक आहे। आजचा विद्यार्थी रोजगाराच्या वाटा स्वतःच शोधू लागला असून शिक्षकाची भूमिका निव्वळ दिशादर्शक असणार आहे, असे सांगितले। महामेळाव्यात उपस्थित मुख्याध्यापकांना प्रशासनाचा कानमंत्रही दिला। प्रारंभी सकाळ समूहाचे निवास चौगुले यतीश शहा यांनी उपशिक्षणाधिकारी अजय पाटील, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, सर्जेराव लाड यांचा सत्कार केला। मुख्याध्यापक संघाचे सचिव RY पाटील यांनी आभार प्रदर्शन केले। यावेळी कोरगावकर हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय सौंदलगे तसेच पंडित पवार, शशिकांत सावंत, कुसुम पाटील, अजिज अलास्कर, सुनीता पाटील यांच्यासह विविध शाळांचे मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.